अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या देशापासून कित्येक मैल दूर इराणमध्ये युद्धात गुंतलेत आणि तिथं अमेरिकेतच त्यांच्या विरोधात जनक्षोभ पेटलाय। काय नेमकं घडते अमेरिकेत, पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेत नो किंग्स रॅली। एकाच वेळी 50 राज्यांत मोर्चा, 80 लाखांची गर्जना। युरोपातही दुमदुमल्या नो किंग्सच्या घोषणा। अमेरिकेतला अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातला हा जनआक्रोश। शनिवारी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या नो किंग्स रॅलीमध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार संपूर्ण अमेरिकेत सर्वच्या सर्व 50 राज्यांमध्ये 3300हून अधिक ठिकाणी हे आंदोलन झालं। अमेरिकेच्या महत्त्वाच्या शहरांमध्येही नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। हातात वेगवेगळे फलक, वेगवेगळ्या वेशभूषा करत नागरिकांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। ट्रम्प यांच्या अनेक धोरणांवर नागरिकांनी त्यांचा राग व्यक्त केला। इराणबरोबर वाढलेले युद्ध, कठोर इमिग्रेशन म्हणजे स्थलांतर विरोधी कारवाई, वाढती महागाई अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी त्यांची मतं व्यक्त केली। पण खरंच आम्ही आज न्यायासाठी उभे आहोत। आम्ही ज्या लोकांसाठी न्याय मागत आहोत, ज्यांना रोजच्या जगण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यांना ICEच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागतंय। अनेकांना आज अमेरिकेत त्यांची नोकरी जायची भीती वाटते। त्यांना प्रश्न सतावतायत की मुलांना खायला काय घालायचं, आणि अध्यक्ष तर धादांत खोटं बोलतायत। आम्ही त्यांना मतं दिली आणि ते लोकांशी खोटं बोलले। ते म्हणाले होते की किमती खाली आणतील। आज परिस्थिती वेगळी आहे। आज आमचं जगणं महाग झालंय। आज आम्ही सगळे आमच्या समाजासोबत उभे आहोत आणि एकत्र आहोत। आणखी लोक येत आहेत आणि जितके जास्त लोक जमतील तितका प्रभाव निर्माण होईल। आज इथं कुडकुडत्या थंडीत आम्ही जमलो कारण आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि आम्ही त्यासाठी कायम लढत राहू। मी इथे आले कारण मला माझ्या मुलांची, माझ्या नातवंडांची चिंता सतावते। मला चिंता आहे की आम्ही त्यांच्यासाठी माघारी काय सोडून जाणार आहोत। नागरिकांनी इराण आणि व्हेनेझुएलावर अमेरिकेनं केलेल्या कारवाईचाही निषेध व्यक्त केलाय। रोज आम्ही बातम्या वाचतो आणि आम्हाला खरंच धक्का बसतोय। जे काही इराणमध्ये घडतंय ते धक्कादायक आहे। व्हेनेझुएलामध्ये तुम्ही जाता आणि त्यांच्या अध्यक्षांना कैद करता। काय चाललंय हे दिवसेंदिवस अधिक अत्यंत संतापजनक होत चाललंय आणि इतकं वेगात घडतंय की आता हे सहनही होत नाही। पण आता आम्हाला या विरोधात उभं राहावंच लागेल। तर अनेक सेलिब्रिटींनीही या जन आंदोलनाला पाठिंबा दिलाय। प्रसिद्ध आणि ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डिनिरो यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे। ट्रम्प यांना आता थांबवायलाच हवं। त्यांच्यासाठीही नो किंग्स रॅली आहे। ते काँग्रेसला विश्वासात न घेता गुंडगिरीनं कारभार चालवत आहेत। प्रशासन त्यांच्या दावणीला बांधलं गेलंय। जनतेची ताकद पहा, या नो किंग्स राष्ट्रीय आंदोलनाकडे पहा। ट्रम्प यांची भीती छे अजिबात नाही। उलट त्यांनी आम्हाला घाबरून राहिलं पाहिजे, कारण आम्ही अमेरिकेच्या मूलभूत तत्वांवर विश्वास ठेवणारे आहोत। आजही न्याय, समता, संस्कृती आणि दया यावर आमचा विश्वास आहे, कारण आमच्या देशाला कोणत्याही राजाची गरज नाही आणि ट्रम्पची अजिबात नाही। ट्रम्प यांच्या विरोधात मागील वर्षीही असंच आंदोलन करण्यात आलं। ऑनलाईन या आंदोलनांची हाक दिली जाते। मागील वर्षी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये अशीच आंदोलनं झाली। ऑक्टोबरच्या आंदोलनात सुमारे 10 लाख लोक सहभागी झाले आणि जवळपास 600हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मात्र यावेळी झालेल्या आंदोलनात त्याहूनही अधिक नागरिक सहभागी झाले। 80 लाखांहून अधिक नागरिक जमल्याचा दावा आयोजकांनी केलाय। दुसरीकडे युरोपमध्येही अशीच आंदोलनं आयोजित करण्यात आली। युरोपमध्ये अनेकांनी ट्रम्प यांच्यासह त्यांच्या अति उजव्या विचारसरणीला विरोध करणारी निदर्शनं केली। त्यातूनही नो किंग्सचेच नारे देण्यात आले। पॅरिसमध्ये अनेक अमेरिकन नागरिकांसह काही फ्रेंच नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला होता। मी ट्रम्प यांच्या सगळ्या बेकायदेशीर, अनैतिक, निराधार आणि आततायी युद्धाचा निषेध करते। हे स्पष्टच आहे की त्यांच्याकडे कोणताही आराखडा नाही। ते सत्तेचा दुरुपयोग करतात। अमेरिकन लोकांनी बहुमताने दिलेल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत। तेव्हा मला वाटतं की प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यांच्या प्रत्येक कृतीचा निषेध केला पाहिजे। लंडनमध्येही या आंदोलनांमधून अति उजव्या विचारसरणीचा निषेध व्यक्त करण्यात आला। मला वाटतं सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं। हे कोणत्याही राजकीय पक्षाचं राजकारण नाही, हे जन आंदोलन आहे। जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून लोक एकत्र येऊन हे आंदोलन करत आहेत। इथे इंग्लंडमध्येही ज्यांना वाटतं की त्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांनीही एकत्र यायला हवं। मलाही असंच वाटतं की माझा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचत नाही।
इटलीतही आंदोलनाचं लोण पोहोचलेलं दिसलं. आम्ही रस्त्यावर उतरलो कारण आम्हाला दडपशाही विरोधात आवाज उठवायचा आहे. आम्हाला शांततेचं मोल नेत्यांना सांगायचं आहे. ट्रम्प आणि त्यांच्या संपूर्ण गटानं अवलंबलेल्या धोरणांमधून डोकावणारा साम्राज्यवाद जगासाठी धोकादायक आहे. आमचा त्याला विरोध आहे. गेल्या महिनाभर इराण युद्धामुळे जगाचं टेन्शन वाढलंय. महागाई वाढत चालली आहे. अमेरिकेसह युरोपमध्येही गॅससह पेट्रोल डिझेलचे भाव वाढू लागलेत. इंधन तुटवड्याचाही गंभीर परिणाम जाणवू लागलाय. तरीही युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं ट्रम्प यांच्याकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. केवळ धमक्यांच्या जोरावर त्यांनी साऱ्या जगालाच वेठीला धरलंय. पण आता त्यांच्याच देशात त्यांच्या या अरेरावी धोरणांना जोरदार विरोध होऊ लागलाय. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या जनआंदोलनानं या विरोधाचा आवाज आणखी मोठा झालाय. आता ट्रम्प याकडे लक्ष देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.